विघ्नसागरशोषणे यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् विमुच्यते। नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे। विशुद्धज्ञानदेहाय त्रिवेदी दिव्यचक्षुषे श्रेयप्राप्तिनित्याय नमः सोमाधधारिणे। यो देव सविदास्माकं धियो धर्मादिगोचरः प्रेरयेतस्य तदभरग सदवरेण्यम् उपास्महे। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। नमो आदिरूपा ओंकारस्वरूपा विश्वाचियारूपा पांडुरंगा। तुझिया सत्तेने तुझे गुण गाओ तेने सुखी राहो सर्वकाळ। तुझी श्रोता भक्ता ज्ञानासी अंजन तुका म्हणे जेथे नाही मी तू पण स्तवावे ते कवणे कवणा लागी। यत्कीर्तनं यत्स्मरणं यदीक्षणं यदवन्दनं यच्छ्रवणं यदर्हणं लोकस्य सद्यो विदिनोति कलमशम् तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः। विवेकिनो यच्चरणोपसादनात् सङ्गं विदस्यो भयतोऽन्तरात्मनः विन्दन्ति ब्रह्मगतिं गतक्लमाः तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः। तपस्विनो दानपरायशस्विनो मनस्विनो मन्त्रविदस्तु मङ्गलः क्षेमं न विन्दन्ति विना यदर्पणम् तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः। मालापात्रे जडमरु शूले शङ्खसुदर्शने दधानं भक्तवरदं दत्तात्रेयं नमाम्यहम्। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसूक्ता सञ्जीवयत्तखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। आपदामपहरतारं दातारं सर्वसम्पदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। यत्र यत्र रघुनाथकीर्तनं तत्र तत्र कृतमस्तकाञ्जलिः। बाष्पवारि परिपूर्णलोचन मारुतिं नमत राक्षसान्तकम्। पुस्तकजपवटहस्ते वरदाभयचिह्नचारुबाहूलते कर्पूरामलदे वागीश्वरी चोदया
आशु मम वाचम्। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। बोले गोपाल कृष्ण भगवान की, श्रीमद्भागवत महापुराण की, सब संतन की। नमः पार्वती पते शिव हर हर महादेव। सद्गुरु संजारेश्वर महाराज की जय। हरे राम 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री शुकदेव भगवान की जय। श्री वेदव्यास भगवान की जय। अतिशय पुण्य पावन अशा पवित्र भूमीमध्ये आपण आज प्रवेश केलेला आहे.
ज्या पवित्र भूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे, या भारत मातेच्या भूमीत अनेक तीर्थ निर्माण केलेले आहेत भगवंतांनी. त्यापैकीच कलियुगामध्ये पुण्य प्राप्त होण्याकरता म्हणून पावन झालेलं असं हे नैमिषारण्य, हे क्षेत्र धाम या ठिकाणी पवित्र झालेलं आहे. ज्या ठिकाणी भगवंताचा वास असतो त्या क्षेत्राला धाम असं म्हणलं जातं. आणि याच क्षेत्रामध्ये 88,000 ऋषीमुनी या ठिकाणी वास करतात. अशा या नैमिषारण्य धामामध्ये आजपासून 7 दिवसापर्यंत श्रीमद भागवत कथेचं श्रवण आपल्या सर्वांना करायचं आहे. कथा सुरू होण्यापूर्वी प्रस्तावना थोडी आपल्याला लक्षात आली तर कथेचं महत्त्व आपल्याला प्राप्त होईल. म्हणून नांदेड या नगरीतून 2 दिवसाचा प्रवास करून आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि श्रीमद भागवत कथा श्रवण करायची. मग ती कशी करायची, का करायची? आपण नांदेडमध्येही श्रवण केली असती तेवढंच पुण्य प्राप्त झालं असतं, इथेही तेवढंच पुण्य प्राप्त होईल का? असे अनेक प्रश्न उत्पन्न मनामध्ये होत असतील. पण आमचे महाराज सांगतात, ऐकणारे भरपूर आहेत, सांगणारे खूप आहेत, पण भागवत कथा सांगत असताना वक्त्यांनी एक नियम धारण केला पाहिजे. सांगत असताना भगवान श्रीकृष्णाला मी कथा सांगत आहे हा भाव मनामध्ये ठेवायचा आणि कथा सांगायची म्हणाले. मग या भागवत कथेमध्ये श्रवण करत असताना संसाराचा कुठे विचार येऊ नये म्हणाले. सांगणारा आणि ऐकणारा वक्ता श्रोता संसारिकच असतो. म्हणून संसारामध्ये सगळे सारखेच आहे. तुम्ही आम्ही सारखेच आहोत. मग संसार कशा करता सांगायचा? भगवंताचं चरित्र जर श्रवण केलं तर निश्चितच आपला उद्धार होणार आहे. म्हणून भागवत म्हणजे दुसरं तिसरं काही नसून भागवत या शब्दाचा अर्थ जर आपण बघितला तर भगवंताचं चरित्र म्हणजेच भागवत आहे. मग 5,000 वर्षापूर्वी या सगळ्या ग्रंथांची निर्मिती भगवान वेदव्यासाने कशी केली आणि आपल्याला भागवत श्रवण करण्याचं काय कारण आहे? संसारामध्ये असताना अनेक व्याप आपल्या पाठीमागे असतात. मग त्या संसार सागरातून तरुण जाण्याकरता म्हणून श्रीमद भागवत कथा किंवा 18 पुराण आपण मनुष्याने श्रवण करावे असं भागवत आपल्याला सांगतंय. आणि भागवत म्हणजे काय तर याच्यावर सांगत असताना ते सांगतात की श्रीमद भागवत जे आहे हे 18 पुराणामध्ये सुद्धा सर्वश्रेष्ठ पुराण आहे म्हणून सांगितलं. भगवत इदं भागवतम असं पुराणामध्ये वचन आहे. मग कथा कशी सांगावी, कशी ऐकावी म्हणून काही नियम श्रोत्यांनी घेतले पाहिजे. ज्या ठिकाणी प्रथम दिवशी आपण बसलो आहोत तेच आसन आणि तीच जागा आपली श्रवण करण्याकरता असावी. आणि भगवंताचं स्वरूप दर्शवणारं जे काही शास्त्र आहे त्याला भागवत असं म्हणतात. दुसरा अर्थ त्याचा सांगितलेला आहे भगवतः अयम भागवतः. जी व्यक्ती भगवंताची होते तिला सुद्धा भागवत म्हणतात. म्हणून भागवताचा अर्थ भगवंताचा जो काही भक्त आहे त्याला भागवत म्हणायचं. भक्त अनेक प्रकारचे आहेत, भगवंताचे तत्वही अनेक प्रकारचे आहेत. मग ते भगवत तत्व काय आहे हे सगळं जाणून घेण्याचं साधन आणि ते जाणून घेणारे साधनाचा जो कोणी व्यक्ती आहे
त्यालाच भागवत असं म्हणायचं. आणखी एक भागवताचा अर्थ सांगितलाय. भागवत या 4 शब्दामध्ये अनेक प्रकारे आपल्याला त्याचा अर्थ सांगता येईल. पण जो ग्रंथ माझ्यासमोर आहे तो सद्गुरूच्या कृपेने ही भागवत कथा आपल्यापर्यंत श्रवण करायची आहे आपल्याला. म्हणून या कथेचे यजमान श्रीमती पद्माबाई कुलकर्णी यांच्यामुळे आपण या ठिकाणी नैमिषारण्यामध्ये भागवत कथा श्रवण करण्याचा आपल्याला लाभ प्राप्त होत आहे. आणि ज्यांनी वेदव्यास भगवंत आणि भागवताची रचना केली तर महाराज सांगतात की भागवत जे आहे हे भगवंताचं चरित्र असल्यामुळे अर्थ सांगितल्यापेक्षा त्याचं चरित्र फार महत्वाचं आहे, गोड आहे. श्री गणेशाय नमः. श्री गुरुचरणारविंदाभ्यां नमः. म्हणून सद्गुरु चरणावर साष्टांग दंडवत घालून श्रीमद भागवत कथेला आपण आज प्रारंभ करणार आहोत. तत्पूर्वी भगवंताचं नामस्मरण करावं. कलियुगामध्ये नामानेच आपला उद्धार होणार आहे असं संत महंत आपल्याला सांगतात. भाललोचन 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 धावरे. भाललोचन 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 धावरे. भाललोचन 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 पावरे. भाललोचन 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 धावरे. मस्तकी शशिचिकला मृदुमंगला सुख शीतला. अमृत जे तृणवरसते गीत शांत जगतीतला. मोहवीन चल्पती हर ध्यान मग्नच सर्वदा. श्री शिवा भजतो अशा मज बाधते न च आपदा. निर्मला मधुरा शिवा शुभ सर्व मंगलकारिणी. वाहते झुळ गौतमी जनतारिणी अगहारिणी. स्वच्छता परिशांभवी न च वाढवू शकते कधा. श्री शिवा भजतो अशा मज बाधते न च आपदा. शैलजा सुभगा सती अतिशोभना शुभकोमला. अंकभूषण होनी करवेष्टित मृदु आगळा. चित्तना चळते परी सुख सेउणी विषयी मुदा. श्री शिवा बाधते न च आपदा. क्षीरसागर मंथुनी सुर घेऊनी असुरासवे. लाभली रत्ने बहु न च घेतली परिती भवे. भाललोचन भाललोचन भाललोचन. कालकूटच सेविले
संपदा श्री शिवा भजतो आशा मज बाधते न च आपदा व्योम पावक तपन औषधीपति चंद्रमा जीवना प्रतिदेतते जलशोषिते नितती क्षमा आठवे यजमान रूप हि मूर्त जो धरितो सदा श्री शिवा भजतो आशा मज बाधते न च आपदा विठ्ठले धरिले शिरे निज लिंगते मुकुटाकृती अत्रि गौतम गार्ग्य कश्यप देवलादिक वंदिती सेविती कविभाट होन इंद्र हि धरितो पदा श्री शिवा भजतो आशा मज बाधते न च आपदा जाळिले मदनाटे हरि नाचतो शबरी सभे मोहिनी कवळो बगे गज चरमहि धरितो नवे रावणावर दे हरी त्रिपुराची परि दुर्मदा श्री शिवा भजतो आशा मज बाधते न च शोभतो जलदापरी हरि इंदिरावर सावळा कुंद सुंदर गौरहा भेदना परिराहिला पांडुरंगच बोलती भुज भाविका कळले यदा श्री शिवा भजतो आशा मज बाधते न च आपदा वेद हि मौनावले न च पावले मुनिजा प्रति भाविका परिभेटतो हृदयात गिरिजापती आपुला म्हणता नये तलवणाहुणी पुरते तदा श्री शिवा भजतो मज बाधते न च आपदा शैव वैष्णव सौरशा गाणपत्यमतान्तरे वस्तुजी भजनीयति न च शङ्करा विना दूसरे वन्द्यः स्तवनीयः नितसेव्यः सकला सदा श्री शिवा भजतो आशा मज बाधते न च आपदा पार्वती वर चंद्रशेखर नागभूषण शांतधी ज्ञानदायक विश्वमोहक नाथ हा करुणानिधी भाव ठेवणी मानसी दृढ कामदाहक कामदा श्री शिवा भजतो आशा मज बाधते न च आपदा भाललोचन भाललोचन धावरे भाललोचन भावलोचन भावरे गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय
पार्वती पते हर हर महादेव. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. ॐ नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत कथा नैमिषारण्य या ठिकाणी प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी नैमिषारण्य हे नाम कसं प्राप्त झालं हे मात्र आपल्याला कळलं पाहिजे. त्याशिवाय या ठिकाणी आल्याचा लाभ आपल्याला प्राप्त होणार नाही. अनेक प्रकारे भाव सांगताना संत मुनी सांगतात निमिष आणि आरण्य असे दोन शब्द एकत्र करून नैमिषारण्य तयार झालेला आहे. ऋषीमुनींनी प्रश्न विचारला होता की भगवंता, कलियुगाला ज्यावेळेस आरंभ होईल त्यावेळेस आम्हाला राहण्याकरता कुठेतरी जागा द्या. भगवंतांनी विचार केला की कलियुगामध्ये कलीचा प्रभाव जास्त राहणार आहे, असत्य वाढणार आहे, सत्य कमी होणार आहे. आणि अशा या सत्पुरुषांना ऋषीमुनींना राहण्याकरता कुठे जागा द्यावी विचार करत असताना त्या विचार करण्याच्या वेळेला जो काही क्षणार्ध लागलेला आहे, आपल्या डोळ्याची पापणी लावायला, म्हणून या पापणीला निमिष असं म्हणलं जातं. हे डोळे झाकेपर्यंत भगवंतांनी विचार केला आणि त्या क्षणार्धामध्ये हे नैमिषारण्य तयार केलं ऋषीमुनींना राहण्याकरता. अजून त्याचा भाव सांगतात नैमिषारण्याचा. दोन शब्दामध्ये नैमिषारण्य प्राप्त नाम झालेला आहे. नैमिष हा जो शब्द आहे हा वेदाशी संबंधित आहे म्हणून सांगतात. पुराणांमध्ये 18 पुराण आहेत. प्रत्येक पुराणामध्ये त्याचा भाव वेगवेगळा आहे. पण आपण एवढंच बघू की आज यावेळेस आपण भागवत कथा श्रवण करत आहोत, तर भागवतामध्ये जो काही अर्थ सांगतो त्याच शब्दाचा आपण अर्थ लक्षात घेऊ. ज्या ज्या वेळेला ज्या ज्या कथा असतील त्या त्या वेळेला त्याचा अर्थ लक्षात घेतला जाईल. 4 प्रकारचे वेद आहेत. त्या यजुर्वेदामध्ये 10व्या मंडलामध्ये 23व्या अध्यायामध्ये आणि 25व्या अध्यायामध्ये निमिष या नावाने एक मंत्र आलेला आहे. म्हणून निमिष असा शब्द त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आणि निमिष या शब्दाचा प्रयोग करत असताना परब्रह्म स्वरूप परमात्म्याचा संसार जो काही प्रकाशित करायला व्यक्त करण्याकरता गेलेला आहे त्यालाच नैमिषारण्य असं म्हणतात. आणि भागवत कथेमध्ये, भागवत पुराणामध्ये 3ऱ्या स्कंदामध्ये याची व्याख्या करत असताना सांगतात की जो काळ आहे, ज्याप्रमाणे सूक्ष्म कण असतात, ते सूक्ष्म कण तयार होताना अत्यंत सूक्ष्म जे आपल्याला दिसत नाहीत आणि त्या अत्यंत सूक्ष्म कणापासून सृष्टीची निर्मिती, सृष्टीचा प्रलय, जी अवस्था प्राप्त होते ते परम महान गती जी आहे
आणि त्या कालालाच स्वरूप प्राप्त झाल्यानंतर, व्यक्त केल्यानंतर त्यामधून दोन परमाणू तयार होतात, अणु आणि रेणू. आणि दुसरा त्यानंतर पुढे सांगतात, अणुपासून रसरेणू, 3 रसरेणू तयार झाले, 3 त्रुटी, 1 त्रुटी, 100 त्रुटी आणि 1 वेद. तिसरा वेद सांगितला. असं हे निमेष या शब्दाचा अर्थ वेदांमध्ये आलेला आहे. आणि हेच निमेष अव्यक्त कालामध्ये कणाचं रूपांतर पुन्हा बिंदूमध्ये तयार होतं. म्हणून ज्याप्रमाणे निमिष आणि अरण्य, आपण डोळ्याची पापणी ज्याप्रमाणे त्याचा अर्थ बघितला, हे आपले डोळे झाकेपर्यंत जो काही क्षणार्थ लागला जातो आणि उघडल्यानंतर आपल्याला अंधारमय झालेल्यातून प्रकाश प्राप्त होतो, त्या ज्योती जी काही उत्पन्न होते, मग ते मास असो, पक्ष असो, वर्ष असो, या सगळ्यापासूनच संसाराची उत्पत्ती, निर्मिती. आणि त्याच बिंदूला निमेष म्हणजे नैमिष अरण्य असं म्हणलं जातं. निमेष म्हणजे दुसरं तिसरं काही नसून परमात्माचा संख्याचक्षुष सांगितलेला आहे, असं हे भागवत पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. तत्पूर्वी परमपूज्य दत्त महाराज कवीश्वर विद्यावाचस्पती यांच्या अमृतवाणीतून भागवत कथा ज्ञानयज्ञ, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती या उक्तीप्रमाणे भागवतामध्ये श्लोक आलेला आहे की भागवत सांगत असताना वक्त्याने 2 प्रकाराने कथा सांगता आली पाहिजे म्हणे, व्यासाने आणि समासाने. म्हणजे संक्षिप्त रूपातही सांगता आली पाहिजे आणि ज्या वेळेला वेळ जर आपल्याला कमी असेल तर त्यावेळेस व्यास रूपाने सुद्धा, समास व्यासाने सांगता आली पाहिजे. म्हणून आपण असा अर्थ घ्यायचा नाही की दरवेळेसच कमी कथा सांगायची. जास्तीत जास्त कथा सांगण्याचं, जास्तीत जास्त चरित्र सांगण्याचा प्रयत्न वक्त्याने केला पाहिजे. कथा श्रवण करूनच आपला उद्धार होणार आहे. अनेक कथा आपण श्रवण केलेल्या आहेत. या व्यासपीठावर बसल्यानंतर आपल्याला असं वाटतं की सांगणारा वक्ता फार श्रेष्ठ असतो, पण असं काही नाही. ही व्यास गादी महत्वाची आहे. व्यासाय व्यास रूपाय विष्णवे. हे व्यास रूपाची विष्णू रूपामध्ये ही गादी तयार झालेली आहे. व्यासगद्दी ज्याला म्हणतात, ती व्यासगद्दी सुद्धा याच निमिषारण्यामध्ये आहे. म्हणून जो कोणी कथा सांगणारा वक्ता आहे, आणि काय माहित भगवंत कोणाच्या मुखातून काय शब्द बोलून घेईल, म्हणून श्रोत्याने वक्त्याच्या मुखातून जो काही शब्द येईल तो भगवंताचाच अंश, भगवंताचाच आशीर्वाद आहे असं समजून श्रवण करावं, तर आपलं कल्याण होईल. आणि या ठिकाणी सगळ्या आलेल्या भक्तांमध्ये तुम्ही सगळे अतिशय महान आहात. माझ्यापेक्षा वयाने सुद्धा सगळे मोठे आहात. अनेक कथा तुम्ही श्रवण केलेल्या आहात आतापर्यंत. मग याच भागवतामध्ये असं विशेष काय आहे? भागवत तर तेच आहे, मी काही वेगळं सांगणार नाही, मी पण भागवतच सांगायला बसतो. परंतु फरक एवढाच आहे, असं सांगितलं जातं निरूपण करत असताना, अनेक कथाकार, अनेक व्यास म्हणून सांगतात. सांगणारे संपत जातील, पण कधी संपत नाही. प्रयत्न केला तर सगळं काही शक्य आहे. स्वामी समर्थ सांगतात, जगामध्ये अशक्य अशी कोणती गोष्ट नाही. शक्य होते प्रयत्न केल्यानंतर, पण प्रयत्न आधी केला पाहिजे. मग परमपूज्य दत्त महाराज कवीश्वरांनी का अट्टहास केला की लोकांपुढे
भागवत कथा सांगणारे खूप कथाकार आहेत, पण असं भागवत का सांगावं जे परिपूर्ण भागवत आहे? महाराज सांगतात, सांगणारा कसाही असो, त्याची जर श्रद्धा भगवंतावर असेल तर ते चरित्र पूर्ण सांगू शकेल. सद्गुरु कृपा असावी. मग 7 दिवसामध्ये भागवत कथा श्रवण कसं पूर्ण होईल, म्हणून त्याकरता हा जो भागवत ग्रंथ निरूपणाचा तयार केलेला आहे, 700 पानाचा ग्रंथ आहे. दररोज 100 पानाचं निरूपण करायचंय. 7 दिवसामध्ये 700 पानं. मग कथा कधी संपेल, चहा कधी प्यायला मिळेल, भोजन मिळेल का नाही, हा विचार खूप सुरुवातीला सोडून द्यायचा आहे. जर उद्धार करायचा असेल आपल्याला तर सगळ्याचा त्याग करून, जसं आपण सगळा घरदार सोडून आपण या नैमिषारण्यामध्ये आलो आहोत, तसं कथास्थानामध्ये बसल्यानंतर सगळा विचार सोडून मला भगवंताचं कथा श्रवण करायची हा मनामध्ये भाव असावा. म्हणून हे भगवंताचं चरित्र परमपूज्य दत्त महाराज कवीश्वर त्यांच्या वाणीतून तयार झालेलं तुमच्या पुढे अल्पमतीने मागण्याचा प्रयत्न करत आहे. पण लक्षात असू द्या, संसाराबद्दल चर्चा होणार नाही. म्हणून सुरुवातीला सांगतात, शौनक उवाच. सूत मुनी आणि शौनक या शब्दाला अनन्यसाधारण महत्व या नैमिषारण्यामध्ये आहे. शौनक हे नाव का पडलं असेल हे मात्र आपल्याला नक्की माहित असलं पाहिजे. कारण या नैमिषारण्यामध्ये गुरुचरित्र ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे, अनेक महापाप केल्यानंतर ज्या व्यक्तीकडून गर्भपात किंवा ब्रह्महत्येचं पातक होईल, त्याला एकमेव उपाय सांगितला आहे, तो म्हणजे शौनक गोत्राचे जे काही ब्राह्मण आहेत त्या ब्राह्मणांना जाऊन दक्षिणा द्यावी, तरच तुमचं पातक निघून जाईल म्हणाले. मग हे शौनक कुठे राहतात, तर या नैमिषारण्यामध्ये राहतात. म्हणून या ठिकाणी जे काही भक्त मंडळी राहतात त्यांच्या जवळपास सगळ्यांचे शौनक असं आडनाव आहे. म्हणून सूतमुनी सांगतात की या नैमिषारण्यामध्ये शवणादिक महर्षींचा निवास सुद्धा आहे. यज्ञ यागादी अनेक कर्म या ठिकाणी होतात. मध्ये मध्ये भगवंताच्या कथा श्रवण करण्याचीही त्यांना अत्यंत आवड आहे. त्यांचे जे काही कान आहेत हे भगवंताची कथा श्रवण करण्याकरताच आहेत. पुराणांचा अभ्यास करणारे सूत ऋषी या अरण्यामध्ये आले असताना एकदा प्रसंगाने त्या महर्षींनी सुतांना काही प्रश्न विचारला. म्हणाले, महाराज, सर्व संग परित्याग करून अरण्यामध्ये राहतात ऋषीमुनी, पण सर्वांचं कल्याण, समाजाचं कल्याण व्हावं अशी इच्छा, त्यामुळे संवाद चाललेला आहे. आणि त्यांनी सुतांना काही प्रश्न विचारलेले. भागवतामध्ये काही प्रश्न आहेत आणि ते प्रश्न जर आपल्या लक्षात आले तर भागवत संपूर्ण आपल्याला कळेल. अन्यथा नांदेडमधून आलो आणि पुन्हा नांदेडमध्येच आहे असं होईल. भक्ती ज्ञान विरागातो विवेको वरदते कथम माया मोह निरासश्च वैष्णवे क्रियते कथम विवेको वरदते कथम. म्हणून सुरुवातीला महात्म्य सांगत असताना हे महात्म्य 6 अध्यायामध्ये सांगितलं जात असतं. महात्म्य म्हणजेच परिचय, महात्म्य म्हणजेच प्रस्तावना आहे. महात्म्य कळालं तरच आपल्याला भागवत कळेल, अन्यथा आपल्याला कळणार नाही. तर ते सांगतात की विवेको वर्धते कथम. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये, समाजाच्या मनामध्ये विवेक वाढला पाहिजे म्हणाले. मग तो साराचा असो, योग्य कर्म असो, अयोग्य कोणतं, पाप कोणतं, पुण्य कोणतं, सगळा विवेक प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असला पाहिजे.
तो वाढला पाहिजे, पण तो कसा वाढेल? हा पहिला प्रश्न आहे, मोठा महत्वाचा प्रश्न आहे. पुढे सांगतात त्याला सहाय्यक म्हणजे काय आहे, तर भगवंताची भक्ती प्रेम अंतःकरणामध्ये पाहिजे, ज्ञान पाहिजे, विराग म्हणजे अनासक्त मनाची वृत्ती पाहिजे, निर्डोम वृत्ती. हा जर विवेक प्रत्येकाच्या मनामध्ये वाढीला लागेल तर मोह सगळा दूर होईल आणि सर्व सुखी होतील. असा प्रश्न त्या ऋषींनी केला. आणि त्यावेळी सूत त्यांना बोलतात की ऋषी महाराज, विवेक प्रत्येकाच्या मनामध्ये उत्पन्न झालेला पाहिजे, विषयाची आसक्ती लोभवृत्ती दूर झाली पाहिजे, खरं खोटं याचं ज्ञान झालं पाहिजे आणि भगवंताबद्दल नितांत प्रेम चित्तामध्ये असलं पाहिजे. याच्याकरता शुकाचार्य महाराजांनी हे संपूर्ण भागवत तुम्हाला या कलियुगामध्ये सर्वांचा उद्धार होण्याकरता, सर्वांना शांती मिळावी म्हणून शुकाचार्य महाराजांनी हे भागवत सांगितलं. कालव्यालभद्रास त्रास निर्वाश हेतवे श्रीमद्भागवतं शास्त्रं कलौकिरेण भाषितम्. शुकाचार्य महाराज सांगतात की जगामध्ये सर्व जेवढे काही जीव म्हणून जन्माला आलेले आहेत त्या सर्वांनाही कालाची मर्यादा आहे. प्रत्येकाला काहीतरी काल ठरलेला आहे. ब्रह्मदेवाचं सुद्धा आयुष्य ठरलेलं आहे. इतर मानवांपेक्षा देवांच्या पेक्षा अधिक असेल, पण ते काही अमर नाही. कायम राहणारे जर ब्रह्मदेव नसतील, त्यामुळे आपला जो काही काल आहे या कालामध्ये आपण सुखी कसं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. मग सुखी होण्याची काही साधनं आहेत का? जगामध्ये तीच, व्यवहारामध्ये तीच साधनं खरी आहेत. सुखाची तीच साधनं अशी कल्पना सगळ्यांची झालेली असते. जगामध्ये अविनाशी सुख अशी कल्पना सुद्धा कोणाला नाहीये. त्यामुळे खरं एकंदर सुख कोणतं? आनंद काय? पूर्ण आनंद काय? सच्चिदानंद रूपाय सच्चित आनंद. मग हे कसं आपल्याला प्राप्त होईल हे सर्व दाखवण्याकरता म्हणून शुकाचार्य महाराजांनी भागवत शास्त्र आपल्या पुढे मांडलेलं आहे. या सगळ्यांचा विचार पाहता मनाची शुद्धी करणारं एक मोठं साधन आहे. अनेक भक्त असं म्हणतात की महाराज आम्हाला तुमच्याबरोबर यात्रेला यायचं आहे. यात्रेला येण्याकरता तयारही होतात. जवळजवळ यात्रेची तारीख आली की अनेक कारण सांगायला लागतात. शुकाचार्य महाराज सांगतात की भागवत कथा श्रवण कोण करू शकतं म्हणून सांगतात. कोणीही कथा श्रवण करू शकत नाही. म्हणून सगळ्या विषयाचा विचार करत असताना मनाची शुद्धी करणारं साधन मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर ज्याप्रमाणे मातृपितृ छाया, वाडवडिलांची कृपा आणि अनेक पुण्य, अनेक जन्माचं जर पुण्य तुमच्याकडे साठवलेलं असेल, कलियुगात आल्यानंतर पदोपदी आपल्याकडून पाप घडतंय, पण पूर्वजन्मामध्ये जर काही पुण्य केला असेल तरच तो मनुष्य या भागवत कथेमध्ये बसेल, अन्यथा संसारामध्ये रमेल असं शुकाचार्य महाराज सांगतात. म्हणून जे कारण सांगतात ते कधीही कथा श्रवण करू शकत नाहीत. आणि ज्यांना खरोखर कथा श्रवण करायची तो कोणत्याही क्षणाला विचार न करता कथेमध्ये येऊन बसतात. अशा अनेक भक्त आहेत, क्षणार्धामध्ये विचार केला आणि योगायोगाने कुठलाही इतकी भगवंताची कृपा झाली की सहज त्यांना सगळं काही प्राप्त झालं. म्हणून परीक्षित राजाला भागवत कथा सांगण्याकरता शुकाचार्य महाराज आपल्या आश्रमातून बाहेर पडले असताना हे देवांना समजलं. परीक्षित राजाचा मृत्यू जवळ आलेला आहे आणि 7व्या दिवशी त्याचा
मृत्यू देहांत होणार. शुकाचार्य महाराज आपणहून त्याला सांगण्याकरता निघाले. सगळे देवमंडळी स्वर्गलोकातून आलेले आहेत. सगळ्यांनी शुकाचार्य महाराजांना नमस्कार केला. बरोबर येताना स्वर्गामध्ये जे काही अमृत आहे त्या अमृताचा एक घडा भरून आणला. स्वर्गामध्ये राहणारे देवमंडळी पण शुकाचार्य महाराज परीक्षित राजाला भागवत कथा सांगणार आहेत, त्याला मोक्ष प्राप्त करून देणार आहेत असं ऐकल्याबरोबर सगळे अमृताचा एक घडा भरून घेऊन आले आणि विनंती करायला लागले की महाराज, आम्हाला आपल्याजवळ भागवत कथा रूपी जे काही अमृत आहे ते द्या आणि आम्ही आणलेलं अमृत तुम्ही घ्या म्हणाले. ते अमृत तुम्ही त्या परीक्षित राजाला पाजा, त्यामुळे त्याला मृत्यू येणार नाही आणि आम्हाला ते भागवत ऐकायचंय. या पृथ्वीवरती सप्त चिरंजीव आहेत. प्रभू रामचंद्रांनी सुद्धा सगळ्यांचा उद्धार करता करता हनुमंतरायाला विचारलं की हनुमंता चल म्हणाले आमच्या बरोबर स्वर्गामध्ये. हनुमंतराय म्हणाले देवा मी यायला तयार आहे, पण तिथे कथा ऐकायला मिळेल नाही. देव म्हणाले तेवढं सोडून सांग. कितीही पुण्य प्राप्त करा, स्वर्ग लोकात गेल्यानंतर तिथे कथा मिळणार नाही. कथा श्रवण करायची असेल तर या मृत्यू लोकामध्येच यावं लागतं. म्हणून देवमंडळी सुद्धा स्वर्गलोकातून देवलोकातून या ठिकाणी आले आणि शुकाचार्य महाराजांना विनंती करतायत की आम्हाला भागवत ऐकायचंय, हे अमृत घ्या आणि भागवत सांगा. संत हे नेहमी परीक्षा घेत असतात. सहज बोलणे हाची उपदेश सद्गुरू सांगतात. आपल्याला वाटतं की आपल्याला गुरु करावा, गुरुने उपदेश द्यावा, पण एवढं सोपं नाही. गुरु सहज बोलून जातात, तो उपदेश असतो, पण आपली बुद्धी त्या ठिकाणी तेवढी तयार झालेली नसते. शुक्राचार्य महाराज थोडेसे हसले आणि सांगितलं की तुमच्या स्वर्गातले लोक अमृत तुम्ही रोज पिता म्हणाले. सगळ्या देवलोकांनी अमृत प्राशन केलेलं आहे, तरी सुद्धा तुम्ही अमर आहात का म्हणाले. तुमचंही पुण्य संपल्यानंतर तुम्हाला खाली यावं लागणार आहे, तेव्हा भागवताला अमृताने विकत घ्यायचं किंवा अमृत द्यायचं आणि त्यानंतर भागवत ऐकायचं, ही त्यांची इच्छा शुकाचार्य महाराजांना काही पसंत पडली नाही आणि त्यांनी ठरवलं हे काही भक्त नाहीत. अनेक प्रकार भक्तीचे आहेत. काही भक्तांना भक्ती कशी करावी, किती कथा श्रवण केल्या की भक्ती प्राप्त होते असं वाटतं. किती देवाला अलंकार घातले की मी भक्त झालो असं वाटतं. पण भगवंत सांगतात पत्रम पुष्पम फलम तोयम. मनामध्ये भाव उत्पन्न झाला पाहिजे तर तो खरा भक्त आहे म्हणाले. मला काही लागत नाही म्हणाले. मनामध्ये भाव नाही आणि भगवंताच्या चरणापाशी जाऊन सांगतो की मी तुझा भक्त आहे, असे भक्त नाहीत म्हणाले. त्यांनी सांगितलं पाहू म्हणाले, सध्या काही मला वेळ नाही. निघून गेले आणि फक्त परीक्षित राजाला मी भागवत सांगण्याकरता आलेलो आहोत. सनकादिक ऋषी यांनी नारदांना हे भागवत सांगितलं. भागवताचं श्रवण कसं करावं हा सगळा विधी सनत कुमारांनी सांगितला. नारदांच्या आणि सनत कुमारांची भेट कुठे झाली हा प्रश्न ऋषींनी केला असताना या ठिकाणी एक सुंदर अशी कथा आपल्याला सांगतात. एकदा नारद महर्षी हे बद्रिकाश्रमामध्ये आले असता काही प्रसंगाने त्याच ठिकाणी ब्रह्मदेवांचे पूर्ण ज्ञानी मानसपुत्र जे सनक सनंदन सनातन सनत कुमार त्यांची आणि नारदांची त्यावेळी भेट झाली. नारदांचं मुख अगदी खिन्न पाहिलं आणि सनत कुमारांनी त्यांनी विचारलं की नारदा काय झालं म्हणाले. खिन्न होण्याचं काय कारण आहे, खेद किंवा अशांती कोणाला होते म्हणाले. जो मनुष्य संसारामध्ये आसक्त झालेला आहे त्याला खेदाचा प्रसंग वारंवार येत असतो म्हणाले. तुम्ही तर सर्व संग सोडून दिलेला आहे, तेव्हा तुम्हाला कशाबद्दल खेद वाटते. नारदांनी आपली हकीकत सांगायला सुरुवात केली.
अहं तु पृथिवीयात् ज्ञात्वा सर्वोत्तमामिति. नारद महर्षींनी सर्व ठिकाणी संचार करण्याची त्यांना शक्ती आहे. म्हणून नारद मुनी ज्या वेळेला संचार करतात त्यावेळेला ते काही नुसतं संचार करत नाही. समाजाचं कल्याण व्हावं म्हणून नारद मुनींचा गुण घेतला पाहिजे. ज्या ज्या वेळेला आपण जगत असतो त्या त्या वेळेला मुखातून भगवंताचं नाम निघावं. मग नारद मुनी फिरत असताना फिरता फिरता मृत्यूलोकामध्ये, स्वर्गलोकामध्ये, ब्रह्मलोकामध्ये, पाताळ लोकामध्ये कुठेही जाऊ शकत होते. मोठे योगी आहेत. आणि नारद म्हणाले की ऋषी महाराज, ज्या वेळेला मी या पृथ्वीतलावर फिरण्याकरता आलो, मला पाहायचं होतं की हा मृत्यूलोक कसा आहे, म्हणून मी फिरण्याकरता निघालो. कुठे कुठे आले ते सांगतात. प्रयाग, काशी, गंगा, गोदावरी या अनेक तीर्थामध्ये नारद मुनी फिरता 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 सगळ्या तीर्थामध्ये फिरून एवढं फिरल्यानंतर सुद्धा त्यांच्या मनाचं काही समाधान झालं नाही. अनेक क्षेत्रामध्ये जरी कथा श्रवण केला तरी आपल्याला वाटतं की अजूनही कथा अपूर्ण आहे, अजूनही आपण ऐकायलाच पाहिजे. अशी जी इच्छा उत्पन्न होती ते खरे भक्त आहेत नारद मुनी सांगतात. आणि ते सांगतात की आत्ताच कलियुगाला सुरुवात झाली आणि नारदांची, सनत कुमारांची भेट होऊन हजारो वर्ष होऊन गेले. आणि त्यावेळेची ते आपल्याला कथा सांगतात की कलियुगाला किती दिवस झाले आणि आता ते कशा प्रकारे कलियुग बिघडलेला आहे, बिघडणार आहे. अधर्माला बरोबर घेतलेला आहे आणि पृथ्वीवर आपलं साम्राज्य त्याने कसं स्थापन केलं या सगळ्याचा परिचय नारद मुनी सांगतात. सत्यम नास्ति तपश्चौचम दयादानं न विद्यते उदरं बरिढो जीवा वराका कुटभाषिणः. नारद मुनी म्हणाले, देवा, कुठेही मला सत्य दिसलं नाही, तपश्चर्या नाही, पवित्रपणा नाही, दया नाही, दान नाही, धर्म नाही, पोट भरण्याचं कार्य मात्र सगळ्या जीवाचं चालू आहे. असत्य भाषण करणारे कलियुगामध्ये आहेत. नास्तिक मार्गाकडे त्यांची बुद्धी गेली. त्यांना ईश्वर कळत नाही, स्वर्ग नाही, नरक नाही, धर्म नाही, नाही नाही सगळेच म्हणतायत की सर्व पवित्र नद्या, देव, मंदिर सर्व ठिकाणी अशा प्रकारचाच अधर्म चाललेला आहे. प्रत्येक क्षेत्राचं काहीतरी महात्म्य सांगितलेलं आहे. मग या नैमिषारण्यामध्ये आल्यानंतर सुद्धा स्कंद पुराणातून हे महात्म्य 6 अध्यायामध्ये सांगत असताना या ठिकाणी आल्यानंतर सत्यनारायण कथा पूजा करावी म्हणून सांगितलंय. पण का करावी, काय उद्देश आहे ते तर आपण नेहमीच करतो श्रावण महिना आल्यानंतर. पण या ठिकाणी सत्यनारायण कथा पूजा जर आपण केली तर त्याचं महात्म्य सांगितलंय. यात्रा मनुष्याने कशी करावी, यात्रेत जात असताना कसं राहावं, कसं वागावं, कसं बोलावं, या सगळ्याचा विस्तार त्या सत्यनारायणामध्ये सांगितलाय. म्हणून या ठिकाणी येऊन सत्यनारायण करायचं आहे. ते तुम्हाला घरी कथा सांगणारी ती कथा वेगळी आणि या ठिकाणची कथा वेगळी नाही. अजून काय करायचं म्हणाले, असं हे नारद मुनी फिरता 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 पुढे कलियुगाचं सांगत असताना सांगतात की कोणी कर्म करणारा चांगला दिसला नाही म्हणाले. अशा स्थितीमध्ये कलीने जगामध्ये सर्वत्र व्यापलेला आहे. आणि मी फिरत 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 निघत असताना बराच कालावधी गेल्यानंतर यमुना नदीच्या तीरावरती आलो म्हणाले. आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण प्रभूंनी यमुना नदीच्या तीरावर गोकुळामध्ये राहून, त्या वृंदावनामध्ये राहून पवित्र अशा काही लीला केलेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी एक मला आश्चर्य पाहायला मिळालं. एक तरुण स्त्री झाडाखाली बसलेली आहे. तरुण स्त्री असताना तिच्या दोन्ही बाजूला 2 वृद्ध मुलं त्या ठिकाणी पडलेले आहेत. तरुण स्त्री रडत आहे, विचार करत आहे.
आणि कोण आपल्याला या संकटातून मुक्त करणारा मिळेल असा विचार करता करता शेकडो स्त्रिया तिला वारा घालतायत, तिचं समाधान करायचा प्रयत्न करतायत. आणि त्याच वेळेला मी त्या ठिकाणी जात असताना मला पाहिल्यावर ती उठून उभं राहिली आणि महाराज महाराज साधू महाराज थांबा म्हणाले आणि माझ्या मनाची अशांती दुःख तुम्ही दूर करा. आणि आपल्यासारखे सत्पुरुष भेटल्यानंतर सर्वही पापाचा अक्षय होतो. म्हणून साधू संगती करावी, संतांची संगती करावी. नारद म्हणाले, बाई आणि तू कोण आहेस? तुझी सेवा करणाऱ्या या स्त्रिया कोण आहेत आणि तुला कसलं दुःख झालंय ते मला सांग. आणि त्यावेळेस त्या स्त्रीने आपला परिचय करून द्यायला सुरुवात केली. अहम भक्तिर्दीख्याता यमो मे तनयो मतो ज्ञान वैराग्य नामानो कालयोगेन जरजरो. ती म्हणाली, मला भक्ती म्हणतात आणि हे माझे दोन पुत्र ज्ञान आणि वैराग्य या माझ्या सेवा करणाऱ्या स्त्रिया म्हणजे गंगा गोदावरी नर्मदा. आणि मी अशीच आणखी सर्वत्र संचार करत असताना या कलियुगाला आरंभ झाला आणि सगळी शक्ती सामर्थ्य सगळं संपून गेलं. आणि त्यामुळे फिरत 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 मी या वृंदावनामध्ये आले. आणि या ठिकाणी आल्यानंतर थोडंसं सामर्थ्य उत्पन्न झालं, तारुण्य मला प्राप्त झालं. परंतु मला तारुण्य प्राप्त झालं की माझ्या मुलांना मात्र वृद्धपण प्राप्त झालं. असं कुठंतरी पाहायला मिळालं का, ऐकायला मिळालं का? म्हणाले की माता तरुण आहे आणि मुलं वृद्ध आहेत. नारदा, याचं काय कारण आहे? आपण विचार करा. माझं दुःख येऊन आहे की नारद सांगतायत की काही नाही म्हणाले, आता कलीला सुरुवात झालेली आहे. अधिकार सगळं त्याच्याकडे प्राप्त झालेला आहे. म्हणून ब्रह्मदेवाने हा वर दिलेला आहे. म्हणाले 4 प्रकारचे युग आहेत. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि त्यानंतर कलियुग. हे सुरू झाल्याबरोबर सर्वाधिकार त्या कलीकडे दिलेले आहेत. आणि या कलियुगामध्ये कलीचं महात्म्य सांगत असताना अधर्माचाच प्रचार, अधर्माचाच प्रसार वाढणार आहे. म्हणून या ठिकाणी योग नाही, तपश्चर्या नाही. देवी भागवतामध्ये त्या ठिकाणी एक श्लोक सांगितलेला आहे. त्या श्लोकाचं महात्म्य सांगत असताना मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर काय करावं देवी भागवत सांगतं. मनुष्याने ज्याप्रमाणे जगत असताना अन्न वस्त्र निवारा याचा आधार घेऊन जगतो. एखाद्या वेळेस जर अन्न प्राप्त झालं नाही तर त्रास होतो. वस्त्र नाही मिळालं तरी त्रास होतो. निवारा नाही मिळाला तर राहू शकत नाही. मग त्याचप्रमाणे देवी भागवत सांगतं की 3 वर्णाला समान अधिकार सांगितले की सकाळी उठल्याबरोबर स्नान आणि संध्या केली पाहिजे. पण आपण इतके हुशार आहोत की कुठून आपल्याला त्याच्यातून वेळ काढता येईल, न करण्याची कारण कशी सांगता येईल हा विचार मात्र आपण आधी शोधून ठेवतो. करायचा प्रयत्न दूरच राहिला, न करता कसं येईल हा मात्र आधी विचार आपल्याकडे तयार असतो. म्हणून देवी भागवत सांगते की जो मनुष्य नित्य नियमाने संध्या करतो त्याला देवाची पूजा करायची गरज नाही. म्हणजे अजून काय महात्म्य सांगतात संध्येचं. आपल्यामध्ये भक्तांमध्ये भक्त आणि अभक्त. काही भक्त श्रद्धावान असतात, काही भक्त नास्तिकही असतात असं आपल्याला वाटतं. पण विशेषतः नास्तिक भक्तच जास्त चांगले असतात. वरतून नास्तिक दिसतात पण आतून इतकी श्रद्धा त्यांच्यामध्ये दडलेली असते की त्याचा विचारही आपण करू शकत नाही. शास्त्र आणि पुराण सांगतंय की दररोज माता पित्यांना वंदन केलं पाहिजे. पण काही लोक असे असतात की माता पित्यांना वंदन करताना त्यांना लज्जा उत्पन्न होते की मी मोठा झाल्यानंतर आई वडिलांना नमस्कार कसा करावा. म्हणून नास्तिक भक्त जे आहेत ते सांगतात त्यांच्याबद्दल
भगवंत सांगतात की त्यांच्यामध्ये इतकी दृढ श्रद्धा असते, जो नित्य संध्या करतो ना त्यांना आईवडिलांचं दर्शन घ्यायची गरज नाही म्हणते. का तर संध्येमध्येच तो श्लोक आलेला आहे, ज्याने पूर्ण संध्या केली त्याला नित्य आईवडिलांचं दर्शन घडतं, म्हणून स्नान संध्या करावी असं हे देवी भागवत सांगते. असो, आपण भागवत श्रवण करत आहोत त्यामुळे आपण त्याचा विचार करू. असं हे कलियुगाचा अधिकार सुरू झालेला आहे, वृंदावनामध्ये आलेले आहेत ते सांगतात. आणि सांगता सांगता नारदपणी म्हणतात की असे हे कलियुगाचा काल सुरू झाल्यानंतर कुठे सदाचार नाही, नको त्या मार्गाने लोक वागायला लागलेत, अधर्मच धर्म वाटायला लागलाय लोकांना, आपल्यापेक्षा दुसऱ्याचा धर्म चांगला हा विचार मनुष्याला अगोदर पडतो. म्हणून या ठिकाणी कलियुगामध्ये जे खरे भगवत भक्त सज्जन असतील त्यांना दुःख प्राप्त होणार आहे म्हणून सांगितलं. जे जास्त नामस्मरण करतील त्यांना अतिशय कष्ट होणार आहे, आणि जे कधीच भगवंताचं नाम घेणार नाही त्याचा मात्र उद्धार होणार आहे म्हणाले कलियुगात. दुर्जनांना कलियुगामध्ये चांगले दिवस आहेत, अधर्माने वागणारे त्यांना आनंदाचा दिवस प्राप्त होतो. हे कलीचं सामर्थ्य आहे. अशा स्थितीमध्ये सुद्धा धैर्य धारण करून जो कोणी भगवान श्री हरीची भक्ती करण्याकडे त्याची प्रवृत्ती आहे, जो भगवान श्रीकृष्णाचं स्मरण क्षणोक्षणी करावा हाचे विचार, क्षणाक्षणाला भगवान श्रीकृष्णाचं जो कोणी स्मरण करतो तर भगवंत सांगतात भागवतामध्ये की प्रत्यक्ष भगवंत कृपेने भगवंत त्याचं संरक्षण करतो. मग कितीही कलियुग आघोर येऊ द्या त्याला काही त्रास होणार नाही. म्हणून क्षणाक्षणाला भगवान श्रीकृष्णाची सेवा या कलियुगामध्ये करावी. भक्तिदेवीला सांगायला लागले नारद मुनी की विषयाची आसक्ती मनामध्ये उत्पन्न झाली, कोणाचं लक्षण आहे, आणि असं करता करता तू वृंदावनामध्ये आली, तारुण्य तुला प्राप्त झालं, ज्ञान वैराग्याकडे कोणाचं लक्षण आहे. संत महंत वक्ता श्रोता अनेक प्रवचनकार कथाकार व्यासमुनी सगळे कथेच्या माध्यमातून प्रवचनातून कीर्तनातून आपल्याला ज्ञान प्राप्त दान करत असतात, पण तरीही लोक काही ऐकायला तयार नाहीत. म्हणून सांगायचंच नाही का असं नाही म्हणाले, कर्तव्य पार पाडत जायचं. ऐकल्यानंतर भक्तिदेवीने विचारलं की नारदा कथम परीक्षिता राज्ञा स्थापितो यशची कली. आणि ज्या वेळेला सध्या परीक्षित राजा राज्य करतो आहे म्हणे, मग राजा ज्या वेळेला राज्य करतो, राजा कसा असावा आणि प्रजा कशी असावी यावर बोलतात. राजा कालस्य कारणम हा सिद्धांत आहे. राजाने इकडे लक्ष देऊ नये आणि कलेने सुद्धा येऊन आणखी वाटेल तसा अधर्माचा प्रसार करावा. राजा कलेला शासन करू शकत नव्हता, आणि भक्तिदेवीची ती अपेक्षा आहे. भगवान श्रीहरी अत्यंत दयाळू आहेत आणि त्यांच्या डोळ्याला अधर्म काही दिसत नाही का म्हणाले. काय कारण आहे सांगा. नारद सांगतायत की भक्तिदेवी भगवंताने सगळी व्यवस्था केली म्हणाले. गोपाळकृष्णाने या भूमीचा ज्या दिवशी त्याग केला आणि ते वैकुंठ लोकाला निघून गेले, त्या दिवशी कलीचा अधिकार सुरू झाला. तोपर्यंत हा कली या पृथ्वीवर काही येऊ शकला नव्हता. आणि सध्या राज्य करणारा जो काही परीक्षित राजा आहे याने सुद्धा कलीला शिक्षा का केली नाही याचंही कारण सांगतात. पण कलियुगामध्ये असा एक मोठा गुण आहे म्हणाले, असं एक साधन आहे. जर आपण चारही युगाचा विचार केला, कृत, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, तीन युगाचा विचार करत असताना तीन युगामध्ये यज्ञ, याग, कर्म कांड, तपसाधना, तपश्चर्या करायला लागायची. हजारो वर्ष ऋषीमुनी तपश्चर्या करत होते. म्हणून त्यांना वाटायचं की ते युग चांगले आहेत. कलियुगामध्ये अधर्माचा प्रसार वाढला म्हणून आपल्याला वाटतं की कलियुग वाईट आहे. पण संत सांगतात की तिन्ही युगापेक्षा कलियुग सगळ्यात चांगले. जरी अधर्म वाढत असेल
कलियुगाचा एक गुणधर्म चांगला आहे म्हणाले. कलियुग जीवे नामाचा उद्धार. कलियुगामध्ये मनुष्याने नाम घेतलं की आपला उद्धार होणार आहे. त्याच्यापेक्षा सोपं साधन अजून काय नाही. उठता बसता जेवता दळता कांडिता बोलिता चालिता कुठल्याही क्षणाला तुम्ही नाम घेऊ शकता. असं कलियुगाचं गुणधर्म चांगला आहे. भगवंताची भक्ती करावी, कथा श्रवण कराव्यात, लीला ऐकाव्यात आणि त्या भक्तीनंच आपला उद्धार करून या कलियुगातले जीवात्मे करून घेतील. म्हणून भगवंताची जर कथा आपण श्रवण केली तर आपला निश्चितच उद्धार होणार आहे. हा कलियुगातला गुणधर्म आहे. असं सगळं पाहिल्यानंतर त्या परीक्षित राजाच्या दृष्टीला पडल्यामुळे कलीचा विरोध त्याने काही केला नाही. मग कलियुगाचा अधिकार जास्त आहे, त्याचं सामर्थ्य जास्त आहे का भगवंताच्या कथेचं सामर्थ्य जास्त आहे, याची तुलना करू लागले. संपूर्ण पदार्थ हे साररहित झाले आणि कलीच्या प्रभावामुळे सर्वही करज्ञान कर्म काही दिसत नाही. आणि त्याच वेळेला नारदाने भक्तिदेवीचं समाधान करून तिला थोडंसं सांगायला सुरुवात केली की या मुलांना आपण सावध करू म्हणावे. मग सावध करण्याकरता म्हणून अनेक प्रयत्न नारद मुनी करतायत. ते सांगतायत की कलियुग फार चांगलं आहे, कलियुगामध्ये भक्तीचा प्रसार होऊ शकतो. भक्तीचा प्रसार जर झाला तर कलीचं सामर्थ्य आपोआप कमी होईल. म्हणून मी आपल्याला प्रतिज्ञा करतो की हे सर्व एकंदर घराघरातून सर्व देशातून भक्तीचा प्रसार मी कसा करेल असं नारदांनी सांगितलं. प्रत्येक मानवाने लक्षात ठेवलं पाहिजे. एकापासून अनेकापर्यंत सत्संग कसा वाढेल, नाम कसं वाढेल याचा प्रत्येक जीवाने विचार करावा. विवेक वाढला पाहिजे समाजामध्ये, पहिला प्रश्न. वैराग्य म्हणजे निर्लोभ वृत्ती वाढली पाहिजे. सुख कसं होणार, दुसरा प्रश्न. सगळ्यांमध्ये एकता कशी होणार आणि त्याकरता भगवत भक्ती हा मार्ग नारदांनी शोधून काढला. ईश्वराबद्दल जर प्रेम असेल तर सगळ्याही पातकांचं पातक तर निघून जाईल पापांचं, पण ज्या पाप वासना मनामध्ये असतील उत्पन्न होतील त्या वासनाही नाहीशा होतील. असे अनेक जन्म फिरत असताना संतांच्या श्रीहरीच्या कृपेने भगवभक्ती अंतकरणामध्ये निर्माण होते. पण ते भगवंताची कृपा जरी प्राप्त झाली पण ते टिकवणं कठीण म्हणाले. कारण कृपा झाली, सुख प्राप्त झालं की आपल्याला आनंद प्राप्त होतो, पण दुःख प्राप्त झालं की पुन्हा आपण भगवंतालाही दोष द्यायला लागतो. म्हणून ते टिकणं फार कठीण आहे म्हणाले. मग या मुलांना सावध करा अशी प्रार्थना भक्तिदेवीने केली असता नारदांनी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना उठवण्याकरता वेदांचं पठण केलं, गीतेचा पाठ केला, उपनिषदांचा पाठ, पण काही उपयोग झाला नाही. ते काही सावध व्हायला तयार नाहीत. काय करावे? डोळे उघडावेत, बघावेत, पुन्हा झोपावं, पण काही सावध होत नाही. नारदांना वाटलं आपला प्रयत्न निरर्थ गेला की काय. आणि इतक्यामध्ये भगवंताच्या आकाशवाणी झाली आणि सांगतात की नारदा, ज्ञान आणि वैराग्यांना सावध करण्याकरता म्हणून त्याचा प्रसार जगामध्ये करायला पाहिजे म्हणाले. भक्तीचा प्रसार तुम्हाला करायचा आहे, चांगली इच्छा आहे, पण त्याच्याकरता एक मोठे पुण्यकर्म तुम्हाला करावं लागेल, तरच भक्ती आणि ज्ञान वैराग्याचा प्रसार होईल. काय करावं लागेल सांगा म्हणाले. त्यांनी सांगितलं सर्वप्रथम तुम्हाला साधूंची भेट घेतली पाहिजे. जे काही ज्ञानी महात्म्य आहेत तुम्हाला काय करायचं ते सांगतील. आकाशवाणीने काही स्पष्ट सांगितलं नाही. मग नारद विचार करायला लागले, साधू मुनी कुठे राहतात, पुण्यकर्म म्हणजे काय, कशी भगवत भक्ती घडेल, ज्ञान वैराग्याचा प्रसार कसा वाढेल समाजामध्ये. म्हणून नारद मुनी निघाले आणि फिरता फिरता ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे ज्ञानी लोक राहतात त्यांना भेटलं आणि आकाशवाणी सांगू लागले, प्रश्न विचारू लागले. भक्तीचा ज्ञानाचा प्रसार कसा करावा.
जर हा प्रसार लोकांमध्ये झाला तर सर्वही पापाचा क्षय होईल आणि पापक्षय झाल्यानंतर सर्वांचं कल्याण होईल, सर्वांना शांती प्राप्त होईल. कोणीतरी आपल्याला सांगेल का? म्हणून नारद मुनी फिरत 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 सगळ्या ऋषीमुनींना विचारतात. बद्रिकाश्रमामध्ये गेले, भगवान नारायणांना विचारलं. अशा रीतीने आले असता तपश्चर्या करण्याकरता. अशा वेळेला त्या ठिकाणी सनत कुमार त्यांना भेटले आणि ते सांगायला लागले की आकाशवाणी म्हणजे भगवंताचीच वाणी आहे. त्याने जे काही पुण्यकर्म करायला सांगितलंय ते पुण्यकर्म ज्या योगाने भक्तीची वाढ होईल आणि भक्ती वाढली की कधीचा वेग थांबतो. आपण श्रेष्ठ आहात आणि आपण मला सांगा ज्ञानवैराग्याचा प्रसार कसा होईल. म्हणून सनक सनंदन सनत कुमार सनातन यांचा जन्म सृष्टीच्या आरंभाला झालेला आहे म्हणून सांगतात. पण भगवंताच्या कृपेने आपलं शरीर ताब्यात आहे, त्यामुळे कितीही काल गेला तरी यांचं वय मात्र 5 वर्षाचं आहे. वय जरी 5 वर्षाचं असलं तरी ते पूर्णतः ज्ञानी आहेत. सनत कुमार म्हणाले, देवर्षी नारदा, सोपा उपाय आहे म्हणाले, काही काळजी करू नका, मी तुम्हाला सांगतो. मोठे विरक्त आहेत, मोठे भगवत भक्त आहेत आणि भक्तीची वृद्धी कशी व्हावी, भगवत भक्ती कशी वाढावी, मनामध्ये कशी उत्पन्न व्हावी आणि याकरता काय करावं ते सांगतात. आपण कृष्ण भक्त आहात, भक्तीची स्थापना करण्याचा संकल्प आपण केलाय आणि अनेक मार्ग सांगत असताना योग मार्ग, कर्म मार्ग, ज्ञान मार्ग, प्रत्येक मार्गामध्ये मात्र श्रम आहेत म्हणाले. कष्ट खूप आहे, कष्टाशिवाय फळ प्राप्त होणार नाही. कथा श्रवण करायची तरी कष्टच आहे, सांगायचं तरी कष्टच आहे. सांगताना सुद्धा एका ठिकाणी बसणं तेही काही सोपं नाही. किती वेळ बसावं लागेल माहित नाही. श्रीमद्भागवतालाप सदोगीत शुकादेवी. कारण भगवत कृपा प्राप्त होण्याकरता जो काही मार्ग दुर्लभ असा सांगितलाय आकाशवाणीने की पुण्यकर्म करायला पाहिजे. पण पुण्यकर्म म्हणजे काय हे तर कळलं पाहिजे. सरळ आणि सोप्या भाषेत त्यांनी सांगितलं पुण्यकर्म कशाला म्हणायचं. पुण्य पुण्य म्हणजे काही नाही म्हणाले, भागवत सप्ताह करणं म्हणजेच पुण्य आहे. मग हा सप्ताह कसा करायचा, केव्हा करायचा, कधी करावा. पण असं म्हणलं की मनुष्याला लगेच प्रश्न पडतो, खर्च किती लागेल. कथा कधी लावू असा प्रश्न पडत नाही, खर्च किती लागेल हा पहिला प्रश्न असतो. उद्योग व्यवसाय करत असताना असा विचार करत नाही की एखाद्यास मला पगार कमी झाली तर लगेच दुःख प्राप्त होते. मग त्यावेळेस जर दुःख प्राप्त होत असेल मग कथा लावायला दुःख कशा लावायला पाहिजे, तर आनंद प्राप्त व्हायला पाहिजे. म्हणून जे काही ज्ञानी भगवत भक्त आहेत ते कसे आहेत शुकाचार्य महाराज सांगतात आणि त्यांचा पुरस्कारही करतात की या भागवताच्या पठनाने भागवत जर ऐकलं तर काय होईल म्हणाले. बरं एकदा ऐकलं तर पुण्य प्राप्त होईल का. 7 दिवस भागवत ऐकलं आणि 7व्या दिवशी जाताना लगेच संसाराचा विचार येतो, कसं पुण्य प्राप्त होईल. सदा सेव्या श्रीमद्भागवती कथा. त्याकरता सदाही कथा श्रवण करावे म्हणावे. आज ऐकलं तरी उद्या आपण विसरूनच जाणार आहे. उद्याच कशाला, संध्याकाळी सुद्धा कळणार नाही की आपण सकाळी काय ऐकलं होतं. मग काय करावं म्हणाले. या कलियुगाचं बळ एवढं आहे, ते कलीचं बल जर कमी झालं मग हे कसं होईल. ज्ञान वैराग्य यांचं बल प्राप्त कसं वाढेल. शुकाचार्य महाराज सांगतात भागवत कथा श्रवण केल्यानंतर ज्या 6 प्रश्न कळल्यानंतर भागवत कथा कळते असं सांगतात. म्हणजे 6 प्रश्न म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे ज्ञान आहे.
भागवत आपल्याला ज्ञान देऊन जातं, म्हणून ते भागवत ज्ञानकथा असं सांगतात. मग हे ज्ञान वाटलं पाहिजे सगळ्यांना. जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी सांगावे. संत सांगतात, कितीही मूढ प्राणी असू द्या, प्रत्येकामध्ये एखादा गुण तरी चांगला असतोच की, सगळेच काही वाईट नसतात. वाईट गुण सांगत फिरण्यापेक्षा चांगला गुण दुसऱ्याला दिला तर आपला आणि दुसऱ्याचंही कल्याण होईल. म्हणून जे काही ज्ञान भगवत कृपेने प्राप्त झालंय ते वाटत फिरायचं. असं हे ज्ञान वाटत गेलं तर काय होईल? या कलियुगामध्ये भागवत कथा श्रवण केल्यानंतर कलीचे सगळेही दोष निघून जातील म्हणून सांगितलं. ज्ञान वैराग्य भक्ती अंतःकरणामध्ये उत्पन्न होईल. नारदाने सांगितलं, ऋषी महाराज. मग मला सांगा की ज्ञान वैराग्यानं जागा करण्याकरता आत्तापर्यंत मी गीतेचा पाठ केला, वेदांचा पाठ केला, उपनिषद पाठ केले, तरी त्याला जाग आली नाही. आणि या भागवत कथेने कसं जाग येईल म्हणाले? एवढं पुण्यवान काय भागवत आहे का म्हणाले? भागवत तरी पुराण आहे म्हणाले. भागवतामुळे सावध कसं होईल ते सांगा. आणि असा एक संशय नारदाने व्यक्त केल्याबरोबर सनत कुमार म्हणाले, नारदा, अरे म्हणाले, ज्यावेळी सर्वही वेद उपनिषद गीता पाठ तू पठन केलास, असं सांगतात की दशमस्कंद आणि भागवत कथा ही महापुराण आहे म्हणून सांगितलं. ज्यामध्ये 10 लक्षणांनी युक्त आहे त्याला महापुराण असे म्हणतात. मग तू सगळ्याचं श्रवण केलं म्हणाले, तरी त्यांना सावध झाले नाही, ते जागे झाले नाही. मग त्या सगळ्यांचं सार म्हणजेच भागवत आहे म्हणाले. मग तू सार सोडून आसार सांगायला फिरायला लागलास, कसं सावध होतील म्हणाले? म्हणून सगळ्यांचं सार म्हणजे भागवत कथा आहे. मग ही भागवत कथा कशी आहे? तर ही व्यासांनी निर्माण केलेली आहे. ज्याप्रमाणे उसामध्येच रस आहे, रसामध्ये साखरही आहे, पण ती आधी काढायला पाहिजे म्हणाले देवी. नुसता उसाचा रस प्यायला लागला म्हणजे काही साखर मिळत नाही. जसं दुधामध्ये तूप आहे, पण दही करावं, लोणी काढलं, ते तापवलं म्हणजे तूप मिळतं. तशीच ही भागवत कथा आहे. वेद गीता उपनिषद या सगळ्यातून निरनिराळी काढलेली अशा प्रकारची सारभूत कथा म्हणजे भागवत आहे म्हणाले. आणि आपणच व्यासांना सांगितलं नाही का म्हणाले की भगवंताचं गुण वर्णन करा, भागवत कथा तयार करा. तुम्हीच व्यासांना सांगितलं आणि तुमच्याच मनात संशय उत्पन्न झाला. म्हणून कथा श्रवण करत असताना ज्याच्या मनामध्ये संशय उत्पन्न झाला त्याला कथेचं फळ प्राप्त होत नाही म्हणून सांगितलं. म्हणून श्रवण करत असताना भगवंताबद्दल, कथेबद्दल संशय मनामध्ये उत्पन्न होऊ नये. जे आहे ते सत्यच आहे. पुढे नारदांचं समाधान आणि ज्ञानयज्ञं दृश्यामि शुकशास्त्रघटम् असं सांगत असताना पुढे ज्ञानयज्ञ करावा अशी इच्छा उत्पन्न झाली. मग हा ज्ञानयज्ञ कुठं करायचा, भागवत कथा कुठं करावी, कशी करावी, भागवत सप्ताह करण्याकरता कोणतं स्थान असावं हे सगळं विचारलं. भागवताचा महिमा काय आहे, त्याचं महात्म्य आपण सांगा, किती दिवसामध्ये भागवत कथा ऐकावी, याचा विधी, हे सगळं मला सांगा. आणि त्यावेळेला मग कुमार सांगायला लागले, सनत कुमार, की नारदा ऐका म्हणाले, कुठं कुठं भागवत कथा करावी. गंगाद्वारे समीपे तु तटानंदवानामकं नाना ऋषिगणैरुष्टं देवसिद्धनिषेवितं. भागवत महात्म्याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये 4थ्या श्लोकामध्ये सांगतात की कथा जर श्रवण करायची असेल, हरिद्वार क्षेत्र
गंगा तीरावरती ज्या ठिकाणी ऋषी मंडळी राहतात, साधू मुनी राहतात, अत्यंत सात्विक अशी ऋषी मंडळी, ज्या ठिकाणी रम्य असं स्थान आहे, ज्या ठिकाणी राहणाऱ्या जीवांच्या अंतःकरणामध्ये परस्परामध्ये वैरभाव नाही, त्या स्थानाचंही महत्व आहे म्हणाले. आणि स्थानात गेल्यानंतर वैरभाव निघून जातो असं ते स्थान आहे. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानयज्ञ करावा. मग या ज्ञानयज्ञाला सुरुवात झाल्याबरोबर ते ज्ञान, वैराग्य आणि ते भक्तिदेवी त्या ठिकाणी भागवताचं कथन सुरू झाल्याबरोबर येऊन पोहोचतील, सगळे दुःख दूर होतील असं सांगितलं. सनत कुमारांनी सांगितल्याबरोबर नारद त्या ठिकाणी निघाले आणि कुमारांनी बरोबर घेतलं. आणि असं करता करता नारद म्हणे हरिद्वार या क्षेत्रामध्ये येऊन पोहोचले. आणि जिकडे तिकडे सर्वत्र सगळ्यांना कळालं. सर्व ऋषी मंडळी, देव मंडळी, सिद्ध मंडळी, मोठमोठे ज्ञानी योगी सर्वही त्या ठिकाणी आले. भृगुर्षी, वसिष्ठ, चवण, गौतम, परशुराम, दत्तात्रेय, विश्वामित्र मोठमोठे मंडळी आले. सगळ्याही शास्त्रांच्या, वेदांच्या देवता, गंगाधिक सगळ्या नद्या आल्या आणि प्रत्यक्ष रूप धारण करून मग नारदांनी आसनावरती ब्रह्मकुमारांना बसायला सांगितलं. सनत कुमारांची पूजा केली, वंदन केलं सर्वांनी. ते विष्णू भक्त असल्यामुळे विरक्त संन्यासी हे समोर बसलेले. नारद हे मुख्य श्रोते म्हणून बसलेले आहेत. एका बाजूला ऋषी मंडळी, दुसऱ्या बाजूला देव मंडळी, एका बाजूला स्त्रिया, अशी योजना श्रोत्यांची केली. भागवतामध्ये सांगतात श्रोत्यांनी कसं बसावं याचा पण नियम आहे. जर तुम्ही संत महात्म्यांची कथा श्रवण करत असतात, भव्य दिव्य शोभायमान असं त्याचं स्वरूप सांगितलं जातं. त्यामध्ये प्रमाण मांडलं जातं. 7 प्रकारच्या त्या ठिकाणी रांगा तयार केलेल्या असतात. मग पहिल्या ठिकाणी कोण बसायचं, दुसऱ्या ठिकाणी कोण बसायचं, तर सांगतात जे कोणी श्रेष्ठ आहेत, मग ते ज्ञानी असो का नसो, जे श्रेष्ठ आहेत ते प्रथम श्रेणीमध्ये बसतात. जे मध्यम श्रेणीचे आहेत ते दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीमध्ये बसतात. आणि जे अत्यंत भक्तवान आहेत, भक्ती रस भरलेला आहे, ते 4थ्या आणि 5व्या या 2 श्रेणीमध्ये बसतात. आणि 7व्या श्रेणीमध्ये बसणारे जे आहेत ते सगळ्यात भगवंताच्या जवळचे असतात म्हणाले. कारण कथेमध्ये जो कोणी शेवटी बसतो की नाही तो महान असतो. सांगणारा जो वक्ता आहे त्याचे भाव सांगत असताना तो त्याचं कर्तव्य पार पडत असतो सांगण्याचं. पण श्रवण करणारा जो श्रोता याला असं वाटतं बराच वेळ झाला महाराज कथा सांगतात तर काही संपत नाही आणि पुढे जाऊन बसलं तर उठता येत नाही, म्हणून सगळ्यात मागे बसलेलं चांगलं म्हणाले, केव्हाही उठून जाता येईल आपल्याला. असे 7 प्रकारचे त्याचे वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. मग पुढे सांगतात काय करावं. ही भागवत कथा या हरिद्वार क्षेत्रामध्ये सांगायला सुरुवात केली. आणि हरिद्वार क्षेत्रामध्ये सांगत असताना नारद हे श्रोते आहेत. आणि कथा सुरू झाल्याबरोबर जय जयकार सुरू झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. कथा नुसती श्रवण करू नये म्हणाले, मध्ये मध्ये जय जयकार केला पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. आणि विमानामध्ये बसून देवाने कल्पवृक्षांचा पुष्पांचा वर्षाव केला. एकाग्र चित्ताने भागवत कथा श्रवण करायला बसले. आणि त्याच वेळी नारदांना भागवताचं महात्म्य सांगायला सनत कुमारांनी आरंभ केला. ते सांगतात की भागवताचं महात्म्याचं मोठं वर्णन आहे म्हणाले. मग ही कथा कधी ऐकावी, किती ऐकावी,
सदा सेव्या श्रीमद्भागवती कथा यस्या श्रवणमात्रेण हरिश्चित्तम समाश्रये. भागवताचं महात्म्य सांगत असताना संत कुमार सांगतात, भागवत कथा नेहमी ऐकावी म्हणे, नेहमी वाचावी, नेहमी चिंतन करावं. वेळ असेल त्याप्रमाणे त्या भागवत कथा श्रवणाने भगवान श्रीहरी आपल्या चित्तामध्ये वास्तव्य करतात. आणि हे भागवत सार जे आहे हे 18,000 श्लोक या भागवतामध्ये आहेत. 12 स्कंदामध्ये याचं विभाजन केलंय. शुकाचार्यांनी परीक्षित राजाला हे भागवत सांगितलं. पुष्कळ मोठं शास्त्र आहे, पुराण आहे, पण केवळ भागवतच हे मुक्ती देणारं समर्थ असं अशा प्रकारचं आहे म्हणून सांगतात. कथा भागवतस्यापि नित्यं भवति यदग्रहे तदग्रहं तीर्थरूपं हिवसता पापनाशम्. म्हणून सांगतात कुमार की ही भागवत कथा ज्या ज्या घरामध्ये श्रवण केली जाते, नित्य चालू असते, त्याचं चिंतन असो, वाचन असो, मनन असो, पठन असो, ते घर राहत नाही म्हणाले, तर ते काय होते, ग्रह तीर्थरूप बनून जातं. म्हणून काही ग्रहदोष असतील, ग्रहबाधा असतील, वास्तुदोष असेल, तर त्या घरामध्ये शास्त्र परंपरेने सांगितल्याप्रमाणे भागवत कथा श्रवण करावी असं सांगतात. एकदा का भागवत त्या घरामध्ये झालं की त्या घराचं ते तीर्थ बनतं. पुष्कळ तीर्थ आहेत म्हणाले, परंतु स्वतःचं घर सुद्धा तीर्थाप्रमाणे पवित्र होऊन जाईल. राहणाऱ्यांची, त्या घरातल्या सगळ्या लोकांची पातकं निघून जातील. अनेक यज्ञ आहेत, पण यज्ञाने जे काही पुण्य प्राप्त होत नाही ते एकदाच भागवत ऐकलं की त्याचं पुण्य प्राप्त होतं. पण ते भागवत कसं असावं, अर्थपूर्ण असावं, त्यांच्या अनेक जन्मांचा पातकांचा नाश होतो असं पुष्कळ वर्णन करून, आणि ज्याच्या कानावर ही भागवत कथा जन्म असेपर्यंत पडली नाही, जे कधीच भागवत कथा श्रवण करत नाहीत, त्यांचा जन्म व्यर्थ गेला म्हणून सांगितलं. जन्मात आल्यावर एकदा तरी कथा ऐकलीच पाहिजे. केवळ आपल्या जननीच्या उदरामध्ये 9 महिने जन्म देऊन राहून तिला त्रास दिला, दुःख दिलेलं आहे. मातेच्या गर्भातून बालकाचा जन्म होतो. 9 महिने ती माता त्या बालकाला सांभाळते, सगळं कष्ट सहन करते. आणि ते कष्ट सहन करत असताना जे काही वेदना, त्रास त्या मातेला होत असतो, तोच त्रास कथा न ऐकणाऱ्याला होतो म्हणून सांगितलं. एवढं दुःख त्याला प्राप्त होतं, म्हणून कथा श्रवण करावी. अशा प्रकारे सनत कुमारांनी सांगितलं. पुढे त्याचे काही नियम सांगतात. भागवत कथा कशी ऐकावी. दिनानाम